विद्यार्थी मित्रो, आज आपला 15वा तासिक आहे. आपला धडा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या धड्यातला 15वा पिरियड आपला चालू आहे. आता हा धडा 1-2 दिवसामध्ये आपला संपणार आहे आणि या धड्यावर आपण परीक्षा घेणार आहोत. मागचे काही धडे आहेत त्याच्यावरही परीक्षा राहिलेली आहे, ते आपण निश्चितच घेऊ. मात्र आता हा धडा लागलीच तुम्हाला संपल्याबरोबर त्याचे मी तुम्हाला स्वाध्यायाचे काही प्रश्न देतो आणि प्रश्न दिल्यानंतर त्याच्यावर परीक्षा होईल, म्हणून तुम्ही आतापासूनच तयारीला लागावं. ओके, हा त्याचा अर्थ या ठिकाणी. आणि दररोजच्या दररोज तुम्ही अभ्यास जर केला तर तुम्हाला सगळं काही अवगत होऊ शकेल, असा त्याचा अर्थ आहे. चला आता बघा, या ठिकाणी आता आपला हा धडा या ठिकाणी या 15वा तासिकेमध्ये आता आपण काय या ठिकाणी घेणार आहोत तर ते आहे बघा, इन्स्ट्रुमेंट ऑफ ब्लड प्रेशर. म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट ऑफ द ब्लड प्रेशर. इन्स्ट्रुमेंट ऑफ द ब्लड प्रेशर. तो पुस्तक काढून बैस. आता हे सुद्धा पुस्तक घेऊन बघ, मी शिकवतो ते. आता हा भाग काढ, बैस इथं समोर माझ्या. हा बघा, या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पेज नंबर 175 आहे. पुस्तक तुम्ही काढून बसा समोर. 175 हा पेज नंबर पुस्तकामध्ये. आणि मी शिकवत असताना हा भाग मी जे तुम्हाला शिकवतो ते तुम्ही तुमच्या पेननं लाल पेननं त्या ठिकाणी तुम्ही त्याला अंडरलाईन करा किंवा त्या ठिकाणी मार्किंग करा किंवा तुम्हाला जे कळेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा त्या ठिकाणी ते विचार करा. ओके, बरोबर आहे. या ठिकाणी काय म्हणतो मी? मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर. म्हणजे ह्याचा अर्थ काय? रक्तदाबाचं मोजमाप. मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप करणे, मोजणे. अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला, लिहून घ्या. तोंडाकडं माझ्या बघण्यापेक्षा इथे समोर जे अर्थ दिलेले आहे मेजरमेंटचा अर्थ, मेजरमेंट ओके ऑफ ब्लड प्रेशर. ओके, चला आता मी या ठिकाणी सांगतो काय. या ठिकाणी बघा, ब्लड प्रेशर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ an instrument called as sphygmomanometer. ब्लड प्रेशर मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन, साहित्य म्हणा, काही म्हणा, त्या ठिकाणी त्याला आपण काय स्फिग्मोमॅनोमीटर असे म्हणतात. खाली आकृतीमध्ये दिलेलं आहे बघा. आणि त्याच्या बाजूला स्टेथोस्कोप आहे, कानात घालून बघण्याचं, ते वेगळं. आता इथं हे जे दिसतंय ना हे या ठिकाणी, आता हा पूर्णपणे आता मी तुम्हाला दाखवतो बघा. हा भाग हा पूर्णपणे या ठिकाणी आता बघा, हा पूर्ण कशाचा भाग आहे? हे कशाचा भाग आहे? पूर्णपणे कशाचा भाग आहे? हे ब्लड प्रेशर मोजण्याचं मोजमाप आहे. ओके, हे इन्स्ट्रुमेंट आहे. चला आता पुढे बघा. या ठिकाणी मी काय सांगतो बघा. दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इनफ्लॅटेबल रबर बॅग कफ कव्हर बाय ए ॲक्शन ऑफ क्लोथ. बघा, या इन्स्ट्रुमेंटला या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी इन्स्ट्रुमेंटला इनफ्लॅटेबल म्हणजे फुगलेलं रबरचं बॅग आहे. बरोबर आहे. बघा, तो त्या ठिकाणी काय कफ कव्हर्ड बाय ए कॉटन क्लॉथ म्हणजे कॉटनच्या कपड्याने त्याच्यावर आच्छादलेलं कव्हर आहे असा त्याचा. ओके, बरोबर आहे. इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ ट्यूब. आता हे काय? हे कशाला अटॅच आहे? एका ट्यूबला, विशिष्ट अशा ट्यूबला. बघा या ठिकाणी काय म्हणतो, बरोबर आहे, टू ए मर्क्युरी मॅनोमीटर. आता त्याच्या पुढे मर्क्युरी मॅनोमीटर आहे, स्तंभ या ठिकाणी आकृतीमध्ये बघा. या ठिकाणी आकृतीमध्ये मर्क्युरीनं बनलेलं उभं जे आहे ना त्याच्यामध्ये आहे ते मर्क्युरीचं. आता मर्क्युरीचा हा भाग कसा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मध्ये, राईट? लक्षात आलं काय म्हणतो? तिथे त्या ठिकाणी ते मर्क्युरीनं आहे. मग काय होतं त्याच्यानं त्या ठिकाणी? त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मर्क्युरी मॅनोमीटर, बरोबर आहे, मर्क्युरी मॅनोमीटर ऑन वन साइड अँड ए रबर बल्ब ऑन अनदर साइड. एका साईडला
मी सांगितलेलं ते आता मर्क्युरी मॅनोमीटर आहे आणि दुसऱ्या साईडला काय आहे, दुसऱ्या साईड काय रबर बल्ब गोळा असल्यासारखा आहे. तिथं आकृतीमध्ये बघा गोळा आहे का नाही तिथं बाजूला आहे का. हां, ते रक्त म्हणजे ते डॉक्टर काय करतात ते कव्हर आपल्या दंडला आपण जे आपण म्हणतो आपल्या भाईच्या खालचा जो भाग जे आपण म्हणतो ना त्याला आपण काय म्हणू अप्पर आर्म ओके. त्याला आपण त्या ठिकाणी मसल वरचे मसल जे आहेत ना दंड ज्याला आपण म्हणतो आपण त्याला त्या ठिकाणी तो त्या भागाला काय करतात कव्हर कशानं ते कपड्यानं ते विशिष्ट अशा प्रकारचं कपड्यानं कव्हर केलं जातं. मध्ये ते जे गॅप असतं मध्ये हवा भरली जाते. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हणतो ते बघा या ठिकाणी व्यवस्थित. हां, मग दुसऱ्या साईडला रबर बल्ब असल्यासारखा गोळा रबरचा त्या ठिकाणी. ड्युरिंग मेजरमेंट द पर्सन इज आस्क्ड टू लाईव्ह इन ए स्लिपिंग पोझिशन. ज्यावेळेस व्यक्ती आराम केलेल्या पोझिशनमध्ये असेल, झोपलेल्या अवस्थेमध्ये असेल तर ब्लड प्रेशरचं मोजमाप करेक्ट येतं. द इन्स्ट्रुमेंट इज प्लेस्ड ॲट द लेवल ऑफ हार्ट. बघा ते इन्स्ट्रुमेंटला कुठं ठेवलं जातं बघा त्या ठिकाणी. द इन्स्ट्रुमेंट इज प्लेस्ड ॲट द लेवल ऑफ द हार्ट. हृदयाच्या लेवलला त्या इन्स्ट्रुमेंटला ठेवलं जातं. अँड कफ इज टाईटली व्रॅप्ड अराउंड द अप्पर आर्म. अप्पर आर्म आपलं जी मनगट आहे, मनगटच्या वरचा असणारा जो भाग आहे अप्पर आर्मच म्हणजे आर्म आपल्या हाताचा वरचा भाग ज्याला आपण म्हणतो. तिथं काय केलं जातं त्या ठिकाणी त्या कपड्यानं त्या ठिकाणी त्याला विशिष्ट अशा कपड्याने एकदम टाईट अशा प्रकारचं चिटकवलं जातं. व्रॅप्ड म्हणजे कव्हर असणे अराउंड द अप्पर आर्म ओके. मग त्याच्यानंतर काय केलं जातं द कफ इज इनफ्लॅटेड. कफ कसं त्या ठिकाणी फुगतं टिल द ब्रँकियल आर्टरी इज ब्लॉक्ड. बघा कधीपर्यंत त्या ठिकाणी असं पंप करून त्याला त्या ठिकाणी काय केलं जातं त्या ठिकाणी त्या फुगलेलं जे काही कपडा आहे त्याला काय केलं जातं असं पंप केलं जातं. कशामुळे त्याच्यामुळे काय होतं ब्रॅकियल आर्टरी. आता त्याच्या पुढे वर जाणारी जी आर्टरी आहे रक्तवाहिनी मोठी ती पूर्णपणे ब्लॉक होते म्हणजे बंद पडते त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ ओके. ब्लॉक्ड ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. वरून दाबलेलं जे प्रेशर आहे डॉक्टर असं करून ते त्या ठिकाणी पंप करून दाबलं जातं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करणं पूर्ण हे टाईट बांधलेला कपडा पूर्णपणे त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि ब्रँकियल आर्टरी काय होते पूर्ण ब्लॉक होऊन जाते थांबते. जसं एखादा आपण समजा हातानं जर आपण एखादं घट्ट असं दाबलं तर काय होतं रक्तवाहिन्या तिकडची तिकडे थांबते इकडची इकडे थांबते. इकडचा फ्लो तिकडं होत नाही तिकडचं इकडं होत नाही. बरोबर आहे. तशा पद्धतीने मग त्या ठिकाणी काय केलं जातं ते दाबल्यानंतर टाईटली व्रॅप्ड अराउंड द आर्म द कफ इज इन्फ्लॅटेड टिल द ब्रँकियल आर्टरी ब्लॉक्ड. म्हणजे जे कफ पूर्णपणे आच्छादलेलं असतं कधीपर्यंत त्या ठिकाणी ब्लॉक होतं ते आर्टरियल ब्रँकियल आर्टरी जोपर्यंत बंद पडत नाही तोपर्यंत एक्सटर्नल प्रेशर होतो. देन प्रेशर इन द कफ इज स्लोली लोअर्ड टिल द फर्स्ट प्लास्टिक साऊंड इज हॅड. आता बघा ज्यावेळेस त्या ठिकाणी काय केलं जातं मग नंतर त्या ठिकाणी प्रेशर त्या ठिकाणी स्लोली बरोबर स्लोली काय केलं जातं सोडलं जातं. मग फर्स्ट प्लास्टिक साऊंड इज हॅड. एक विशिष्ट प्रकारचा त्या ठिकाणी कशामध्ये डॉक्टरने असं कानामध्ये टेथोस्कोप घातल्यानंतर बाजूला टेथोस्कोप दिलेला आहे बरोबर आहे. मग रक्तातील फडफड असा प्रकारचा त्या ठिकाणी आवाज येतो. लक्षात आलं काय म्हणतो. अधिक एक्सपर्ट झाल्यानंतर टेथोस्कोप नाही घातलं तरी डॉक्टरना कळतं त्या ठिकाणी ते आलं लक्षात. तो विशिष्ट प्रकारचा आवाज त्या ठिकाणी रक्तवाहिन्यामध्ये येतो. लक्षात आलं हे लक्षात ठेवा चालेल पडा. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं ॲट दिस मोमेंट याच वेळेमध्ये प्रेशर इंडिकेटेड इन द मॅनोमीटर इज अ सिस्टॉलिक प्रेशर. याच वेळेस काय होतं त्या ठिकाणी कोणता प्रेशर आपल्याला निर्देशन होतं सिस्टॉलिक म्हणजे ज्यावेळेस हृदय कॉन्ट्रॅक्ट करतो त्यावेळेचा प्रेशर ओके. साऊंड हेअर ड्युरिंग द मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर आर. बघा मग त्या ठिकाणी साऊंड जे आपल्याला ऐकू येतं तो साऊंड या ठिकाणी इज कॉल्ड काय म्हणतो त्याला ॲज कोरोट ऑफ साऊंड्स. आता त्या साऊंडचं नाव आहे बरोबर आहे
त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा रक्तवाहिनी फडफड केल्यासारखा जो आवाज असतो त्याला कोरोट कॉफ साऊंड असं म्हणतात. प्रेशर इन द कफ इज फर्दर लोवर्ड, नंतर आणखीन प्रेशर कमी होत असतो त्या ठिकाणी, लोवर्ड टिल एनी प्लास्टाईल साऊंड कॅनॉट बी हेड, नंतर म्हणजे रक्तवाहिनी फडफड करण्याचा त्या ठिकाणी काय आवाज ऐकू येत नाही. बरं, अर्थ लिहून गेला. प्लास्टाईल साऊंड म्हणजे रक्तवाहिनी फडफड करण्यासारखा आवाज. माहीत नसेल तर अर्थ लिहून घेत चला त्या ठिकाणी, नंतर तुम्हाला हे अर्थ कुठंच मिळणार नाहीत बरं का, तुम्हाला सांगतो. जनरल डिक्शनरी घेऊन जर तुम्ही शोधला तर मिळणार नाही. त्याला काय प्लास्टाईल साऊंड म्हणजे रक्तवाहिनी फडफड करणारा आवाज, रक्तवाहिनीची फडफड करते असा त्याचा आवाज. ओके, लक्षात आलं. चला पुढे या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी, आणि ज्यावेळेस ते सोडलं जातं त्यावेळेस काही ऐकू येत नाही. ॲट दिस मोमेंट प्रेशर इंडिकेटेड इन मॅनोमीटर इज डायस्टॉलिक प्रेशर. त्यावेळेस प्रेशर कोणतं होतं, डायस्टॉलिक. म्हणजे डायस्टॉलिक म्हणजे व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्यानंतर. कारण प्रेशर जास्त कधी होतो, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतरच प्रेशर जास्त होईल, आणि व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्यानंतर प्रेशर येत नाही, फक्त वरचा आर्टरीचा कॉन्ट्रॅक्ट होतो, तेवढं त्याचा प्रेशर राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. अँड ऑप्टिमल ब्लड प्रेशर म्हणजे त्याला नॉर्मल जर आपण म्हणतो, लेवल रीड 120/80 mmHg. आता या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा नॉर्मल ब्लड प्रेशर 120/80 असं म्हटलं जातं. 180/20 काय आहे, 120 आणि 80 काय आहे, ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल त्यावेळेस मोजलं जाणार आहे 120, आणि ज्यावेळेस 180 मोजलं जाईल त्या ठिकाणी ते फक्त 80 मोजलं जाईल तर त्यावेळेस व्हेंट्रिकल रिलॅक्स झालेलं त्या ठिकाणी. आलं लक्षात. हृदयाचा त्यावेळेस एक ठोका तयार होतो त्या ठिकाणी, लक्षात घ्या त्या ठिकाणी. आणि समजा ह्याच्यामध्ये जर फरक जर पडला, आता पुढे येणार आहे, ह्याच्यामध्ये जर फरक पडला तर आपलं ब्लड प्रेशर वाढलं असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता ब्लड प्रेशर वाढण्याचे खूप वेगवेगळे कारण आहेत, पण कायमस्वरूपी असं ब्लड प्रेशर वाढलं आपलं तर आपल्याला त्याची औषध, त्याची गोळी घेणं अत्यंत आवश्यक आहे, तरच आपली प्रकृती चांगली राहू शकते. नसेल तर वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. आता ते प्रॉब्लेम काय काय तर मी तुम्हाला या ठिकाणी आता पुढे सांगतो. हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यानंतर पर्सिस्टंटली रेज्ड ब्लड प्रेशर हायर दॅन नॉर्मल इज कॉल्ड एज हायपरटेन्शन. म्हणजे नेहमीपेक्षा रक्ताचा दाब जर वाढला त्या ठिकाणी, नेहमीच कंटिन्युअसली वाढत जर जात असेल, बरोबर, त्याला आपण काय म्हणू, हायपरटेन्शन असं म्हणतो. मग ते हायपरटेन्शनचं कितीच्या वर 140/90, बरोबर. 140च्या वर जर गेलं म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट केलेलं आणि व्हेंट्रिकल रिलॅक्स झालेलं जर 90 गेलं तर त्या ठिकाणी काय, या ठिकाणी काय म्हणतात, या ठिकाणी इज कॉल्ड ए थ्रेशोल्ड हायपरटेन्शन. याला काय म्हणू या ठिकाणी, अधिक हायपरटेन्शन, म्हणजे तिथून त्या ठिकाणी सुरुवात झाली त्याची असा त्याचा अर्थ. ओके, अँड 180/120 mmHg अँड हायर रीडिंग आर डेंजरस टू द हेल्थ. आता बघा, जर या 140 आणि 90 असं मी सांगितलं तुम्हाला, हे हाय ब्लड प्रेशर, त्याच्यापेक्षा जर जास्त जर गेलं, समजा 180 व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर आणि व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्यानंतर 120 जर असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ती रिडिंग आपण असं गृहीत धरायची, त्या ठिकाणी आलेलं डेंजरस टू आवर हेल्थ, मग आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे हे लक्षात ठेवा. काही गोष्टी किती डेंजरस आहेत तर तुम्हाला नोंदी करून ठेवायचं असेल तर माहीत करून अंडरलाईन करा. चला, एखादं तुम्हाला कधी उपयोगात पडेल. हाय ब्लड प्रेशर, जास्त ब्लड प्रेशर कधी असू शकतं त्या ठिकाणी, धोक्याचं त्यासाठी खूप घातक आहे असं कधी कळतं त्या ठिकाणी, ते तुम्हाला माहीत असावं. इट मे डॅमेज द हार्ट अँड ब्रेन किडनी. एवढं जर ब्लड प्रेशर जर उच्च रक्ताचा उच्च दाब जर झाला त्या ठिकाणी तर काय होतो, हृदय डॅमेज करतो, ब्रेन डॅमेज करतो, किडनी डॅमेज करतो. लक्षात असू द्या आता हे ब्लड प्रेशर. ओके, म्हणून अंडर लोमध्येच असणं अत्यंत आवश्यक आहे. अंडर द कंडिशन ऑफ हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग कॉजेस द एंजिना पेक्टोरिस.
मग जर अशा पद्धतीने मग त्या ठिकाणी काय करतं, त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर हायपरटेन्शन, जर तुमचा रक्तदाब जर वाढला असेल तर काय होतो, हार्ट युजेस मोर एनर्जी, हृदयाला खूप ऊर्जा लागते काम करण्यासाठी. लक्षात आलं, फॉर पंपिंग, पंप करण्यासाठी. कारण हृदय कोणतं काम करतं, पंपिंगचं काम करतो त्या ठिकाणी. आणि हे जर ह्याच्यामध्ये जर बदल झाला, आता हे ब्लड प्रेशर कशामुळे होतं ते नंतर सांगतो तुम्हाला, कोणकोणते अडथळे आल्यामुळे त्या ठिकाणी. म्हणून हृदयाला ऊर्जा जास्त लागते, हृदयाचे ठोके अनियमित होतात, हृदयाचा आकार बदलतो. मग काय काय प्रॉब्लेम होतात तर विच कॉज द अँजिना पेक्टरिस. त्याच्यामुळे अँजिना पेक्टरिस नावाचा रोग होतो. आता अँजिना पेक्टरिस काय आहे, अँजिना पेक्टरिस म्हणजे द चेस्ट पेन ड्यू टू लोअर्ड ब्लड सप्लाय टू कार्डियक मसल. अँजिना पेक्टरिस म्हणजे छातीत दुखणे, कशामुळे, टू लोअर द ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल. हृदयाच्या पेशींना जर रक्ताचा पुरवठा कमी जर झाला तर छातीत दुखायला लागतं, यालाच अँजिना पेक्टरिस असं म्हणतात मेडिकल भाषेमध्ये. अँड मे लीड टू मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतो, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन होतो. म्हणजे काय, रक्त पुरवठा न झालेल्या पेशी मरतात. बघा या ठिकाणी मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, इन्फ्रॅक्शनचा अर्थ काय, त्या हृदयाच्या पेशींना जर रक्त पुरवठा जर झाला नाही तर त्या हृदयाच्या पेशी मरतात. लक्षात घ्या या ठिकाणी, बरोबर. हे तुम्हाला या ठिकाणी मी तर काय सांगितलं, या ठिकाणी इन्फ्रॅक्शनचा अर्थ लक्षात घ्या. मायोकार्डियल, मायोकार्डियल म्हणजे हृदयाच्या पेशी, इन्फ्रॅक्शन म्हणजे हृदयाच्या पेशी मरतात जर रक्त पुरवठा जर झाला नाही तर. इन्फ्रॅक्शन, इन्फ्रॅक्शनचा अर्थ काय, इन्फ्रॅक्शन म्हणजे रक्त पुरवठा झाला नाही तर हृदयाच्या पेशी मरतात. मग त्याच्यामुळे काय होतो, देर आर मोर चान्सेस ऑफ ब्रेन हॅमरेज. बघा याच्यामुळे काय होतो, ब्रेन हॅमरेजचा प्रॉब्लेम निर्माण होतो या ठिकाणी, बरोबर आहे. ब्रेन हॅमरेज म्हणजे त्या ठिकाणी मेंदू या ठिकाणी काय होतो, त्या ठिकाणी हॅमरेज होतो त्या ठिकाणी, बरोबर. एखादा त्या ठिकाणी जसं मार लागल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण मेंदू निकामी होतो, त्या पद्धतीने ब्रेन हॅमरेज होतो, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं, ब्रेन हॅमरेज. चला पुढे या ठिकाणी आता काय सांगतो तुम्हाला, बघा या ठिकाणी. मग त्याच्यामुळे काय त्या ठिकाणी होतो, ब्रेन हॅमरेज ड्यू टू हायपर टेन्शन ॲज आर्टरी इन ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड सराउंड द टिश्यू ॲज कम्पेअर्ड टू द अदर ऑर्गन. दुसऱ्या ऑर्गनच्या तुलनेने मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. लक्षात आलं. मग त्याच्यानंतर इन किडनी, आता किडनीमध्ये हायपर टेन्शन मे कॉज किडनी फेल्युअर. ब्रेनचं हॅमरेज झालं, हॅमरेज झालं म्हणजे रक्तपुरवठा झाला नाही तर मेंदू निकामी होतो, असा त्याचा अर्थ, असा लक्षात घ्या. हॅमरेज म्हणजे मेंदू निकामी होणे, अर्थ लिहून चला, मेंदू निकामी होतो. ओके चला. आणि नंतर किडनीवर त्या ठिकाणी काय होतो, किडनी फेल्युअर होऊन जाते. झालं. आता हा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आता बघा कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज काय आहे, त्याला शॉर्टमध्ये CAD असं म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज द आर्थ्रिओक्लेरोसिस. याला आर्थ्रिओक्लेरोसिस म्हणतात. आता ह्याच्यामध्ये नेमकं काय होतो, इन दिस या पोझिशनमध्ये इन दिस कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल अँड फायबरस टिश्यू गेट डिपॉझिटेड इन द ब्लड वेसल. बघा याच्यामुळे काय होतं त्या ठिकाणी, याच्यामुळे आर्थ्रिओक्लेरोसिस म्हणजे काय किंवा CAD म्हणजे काय, या ठिकाणी रक्तवाहिनीची जी नलिका आहे त्या नलिकेच्या मध्ये कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल, फायबरस टिश्यू एक जमा होतात. लक्षात आलं. जसं आपलं घराचं जे पाईप असतं बघा त्या ठिकाणी सांडपाण्याचं, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय होतं, कधी कधी पूर्णपणे काहीतरी अडकून पडलेलं असतं, गाळा म्हणा, कचरा म्हणा, बरोबर आहे. त्याच्यामुळे ब्लॉकेज होतो त्या ठिकाणी, पाणीच जात नाही त्याच्यातून. तोच प्रकार असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आता ते कचऱ्यामुळे होतो आणि हे कॅल्शियम, फॅट, कोलेस्ट्रॉल, बरोबर, फायबरस टिश्यू
गेट डिपॉझिट इन द ब्लड वेसल सप्लाइंग द ब्लड. जे रक्तवाहिनी आपल्याला रक्तपुरवठा करतात त्याच्यामध्ये ते पूर्णपणे ब्लॉकेज होतो. मग काय होतो? टू हार्ट मसल्स मेकिंग लुमेन नॅरो. त्याच्यामुळे काय होतो? रक्तवाहिन्यातली लुमेन म्हणजे रक्तवाहिनीतली पोकळी मधलं छिद्र जे रक्त वाहणारं ते कसे होतं? नॅरो म्हणजे अरुंद होतं. अरुंद होतं म्हणजे छोटं होऊन जातं. लक्षात आलं काय म्हणतो? त्यालाच आपण त्या ठिकाणी CAD असं आपण म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे अँजिना पेक्टरिस आणखीन या ठिकाणी शब्द आला आहे. या ठिकाणी पुन्हा डबल आला आहे. त्या ठिकाणी अँजिना पेक्टरिस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. अँजिना पेक्टरिस इज ए पेन इन द चेस्ट. बघा तुम्हाला अगोदर सांगितलं अँजिना पेक्टरिस म्हणजे काय? छातीत दुखणे. फ्रॉम ए रिडक्शन इन द ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल. हृदयाच्या पेशींना जर रक्तपुरवठा जर कमी जर झाला तर छातीत दुखायला लागतं, असा त्याचा अर्थ. ओके, बरोबर आहे. इट इज द पेन इन द चेस्ट रिझल्टिंग फ्रॉम ए रिडक्शन इन द ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल बिकॉज ऑफ आर्थ्रिओक्लरोसिस और आर्थ्रिओक्लरोसिस किंवा आर्थ्रिओक्लरोसिसमुळे. लक्षात आलं? आता ते कशामुळे का त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी रक्तवाहिन्याला प्रॉब्लेम निर्माण जर झाला तर, बरोबर आहे. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द सर्व्हर पेन. वेदना होतात खूप, बरोबर आहे. अँड हॅवीनेस इन द चेस्ट. छातीमध्ये काय होतं? त्या ठिकाणी जड वाटायला लागतो. द पेन मे स्प्रेड इन द नेक. मग ती वेदना आपल्या मानेमध्ये पसरतात. लोअर ज्या खालच्या जबड्यामध्ये येतात. लेफ्ट आर्म डाव्या हातामध्ये येतात. अँड लेफ्ट शोल्डर डाव्या शोल्डरमध्ये हातामध्ये, शोल्डर म्हणजे बाहू जे आपण म्हणतो खांदा जे त्याच्यामध्ये येतात. द पेन युजली रिझल्ट फ्रॉम द एक्सर्शन. आता हे का होतं त्या ठिकाणी? कधीच आपण कधी काम केलेलं नाही समजा, बरोबर. उगीच आपण खूप काम करायला लागलं. आपल्याला काम करण्याची सवय पाहिजे. थोडं त्या ठिकाणी विनाकारण खूपच आपण केलेलं आहे, आपली प्रकृतीची साथ देत नाही, तर त्यामुळे सुद्धा होतो. लक्षात आलं? बरोबर आहे. द पेन युजली रिझल्ट फ्रॉम एक्झर्शन वेन देर इज मोर डिमांड ऑफ ऑक्सिजन बाय द हार्ट. मग त्या ठिकाणी हृदयाला ऑक्सिजनची खूप आवश्यकता असते. बट सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. मग हृदयाला ऑक्सिजनची आवश्यकता तर खूप असते, पण हृदयाला ऑक्सिजनच मिळत नाही. रक्ताचा पुरवठाच होत नाही. कसे मिळेल? त्या ठिकाणी रक्तातून आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो, असा त्याचा अर्थ आहे. झालं? यालाच आपण अँजिना पेक्टरिस असं आपण म्हणतो. चला आता त्याच्यानंतर अँजिओग्राफी. आता अँजिओग्राफी हे काय आहे हे या ठिकाणी बघा. अँजिओग्राफी म्हणजे या ठिकाणी एक्स-रे इमेज ऑफ द कार्डियक ब्लड व्हेसल टू लोकेट द पोझिशन ऑफ ब्लॉकेज. म्हणजे काय? रक्तामध्ये कुठं ब्लॉकेज झालेलं आहे हे पाहण्यासाठी एक्सरेच्या माध्यमातून पाहिलं जातं. त्याला अँजिओग्राफी असं म्हणतात. अँजिओग्राफीचा अर्थ कळाला तुम्हाला? त्या ठिकाणी रक्तवाहिन्यामध्ये जिथे ब्लॉकेज झालेलं आहे ते ब्लॉकेज पाहण्यासाठी जे आपल्याला लागणार आहे, तर त्याला ती एक्सरेच्या माध्यमातून आपल्याला त्याची इमेज किंवा त्याची लोकेशन ते कशी आहे एक्सरेच्या माध्यमातून आपल्याला कळली जाते. लक्षात आलं? आता या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी अँजिओग्राफी या शब्दामध्ये असं त्या ठिकाणी द्यायचं. आता मात्र बघा या ठिकाणी आता हे अँजिओग्राफी, त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी आणि त्याच्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांटेशन, बरोबर आहे. हे जे काही आर्टिकल्स आहेत, बरोबर आहे. आणि हे आर्टिकल म्हटलं तर तुमच्या आता ही जी काही बोर्डाची जी परीक्षा आहे त्याच्यावर त्या परीक्षेमध्ये याच्यावर बोर्डाच्या 2020-21च्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. लक्षात, तिथून हा भाग तेवढं पॉईंट कट केलेलं आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. कोणता? त्या ठिकाणी अँजिओग्राफी, त्याच्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांटेशन. आता ते पुढं आहे. हार्ट ट्रान्सप्लांटेशन कुठं आहे? तर ते पुढं या ठिकाणी बघा. हे बघा हार्ट ट्रान्सप्लांटेशन आहे ते पुढं आहे.
तेवढाच भाग फक्त त्यांनी काय केलेलं आहे, बोर्डाच्या 2020-21च्या येणारी जी तुमची 12वीची जी आता परीक्षा येणारी आहे, बरोबर, त्याच्यातून फक्त तेवढा आर्टिकल विचारला जाणार नाही, कमी केले त्यांनी फक्त असा त्याचा. मात्र CET आणि नीटसाठी मात्र हा प्रश्न तुम्हाला त्याच्यातून विचारला जाऊ शकतो, असा माहीत तुम्हाला. चला त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय म्हणतो आता बघा, अँजिओग्राफी आपण या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ ब्लॉकेज, बरोबर आहे, रेमिडियल प्रोसिजर लाईक अँजिओप्लास्टिक. आता रेमिडियल म्हणजे उपचार. रेमिडियलचा आता या ठिकाणी जसं जसं ब्लॉकेज झालेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे, कितपर्यंत झालेलं आहे, त्याची किती जास्त आहे, कमी किती आहे, जास्त किती आहे, त्याच्यावरून त्याचं त्या ठिकाणी रेमिडियल प्रोसिजर लाईक, मग त्याची प्रोसिजर आहे अँजिओप्लास्टी. आता अँजिओप्लास्टी म्हणजे काय, रक्तवाहिन्या दुरुस्त करून त्याचे स्वरूप बदलून शस्त्रक्रिया करणे. अँजिओप्लास्टिकचा अर्थ लक्षात घ्या, मी काय म्हणतो अँजिओप्लास्टी. अँजिओग्राफीचा अर्थ तुम्हाला सांगितला. अँजिओग्राफी म्हणजे रक्तवाहिन्यातला असणारा जे काही दोष असेल तर एक्सरेच्या माध्यमातून त्याची इमेज पाहिली जाते, कुठं कुठं ब्लॉकेज झालेलं आहे. आता या ठिकाणी अँजिओप्लास्टी म्हणजे रक्तवाहिन्या दुरुस्त करून त्याचे स्वरूप बदलून शस्त्रक्रिया करणे, याला अँजिओप्लास्टी असे म्हणतात. अर्थ माहीत नाही तर लिहून घ्या, हे तुम्हाला जनरल डिक्शनरीमध्ये सुद्धा याचे अर्थ मिळणार नाहीत, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, बरोबर आहे. हे सेपरेट विशिष्ट असं मेडिकलचं नॉलेज आहे, हे तुम्हाला माहीत असावं. रक्तवाहिन्या दुरुस्त करून त्याचे स्वरूप बदलून शस्त्रक्रिया केली जाते, त्याला अँजिओप्लास्टी असे म्हणतात. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं जातं, ए स्टेंट इज इन्सर्टेड ॲट द साईट ऑफ ब्लॉकेज. बघा त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्या रक्तवाहिन्यामध्ये काय केलं जातं, एक विशिष्ट अशा प्रकारचा स्प्रिंगसारखा भाग रक्त नलिकेमध्ये टाकून त्या रक्तवाहिन्यातला ब्लॉकेज काढून घेतलं जातं. उदाहरणार्थ आपल्या घरातलं पाईप आहे, बरोबर आहे, पाईप आहे, नळाचा पाईप आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपलं पाणी येत नसेल तर काय होतं, त्याच्यामध्ये काहीतरी अडकले आपण म्हणतो. मग काय करतो आपण, त्या पाईपमध्ये आपण काहीतरी काडी म्हणा किंवा काहीतरी लोखंडी सळई म्हणा ते टाकून पाईपमधलं ब्लॉकेज आपण काढून टाकतो. कचरा म्हणा, काही जरी अडकलं असेल, बरोबर आहे, त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय त्याला काय म्हणतो, स्टेंट आपण म्हणतो, बरोबर, तो टाकून द्यायचे त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काय करतो, ब्लॉकेज काढलं जातं टू रिस्टोर द ब्लड सप्लाय व्हाईल बायपास सर्जरी. आता बायपास सर्जरी म्हणजे काय, जिथे जी जागा आहे ती जागा सोडून दुसरीकडून ती जागा बदलून त्याची शस्त्रीय क्रिया करून दुसरीकडून रक्तपुरवठा केला जातो, असा त्याचा अर्थ. ओके, त्याला बायपास असं म्हणतात. आपला कधी कधी आपल्याला माहीत असतं बघा, आपण म्हणतो गावामध्ये बायपास रस्ता आहे. बायपास म्हणजे गावाच्या बाहेरून जाणारा, गावाच्या बाहेरून म्हणजे गावामधून पूर्ण रहदारी असते, शहरीकरण असतं, लोकांची वर्दळ असते, मोठमोठे वाहन आहेत, ट्रक आहेत, काही वेगवेगळे आहेत, तर ते गावामधून आणलं तर त्या ठिकाणी लोकांना रहदारीला खूप मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणून काय केलं जातं, त्याला गावाबाहेरून काढलं जातं, जेणेकरून त्याचा याला काही अडथळा येऊ शकणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणतो, बायपास सर्जरी, द आर्थरोस्क्लेरोटिक region is bypassed with part of vein or artery taken from any other suitable part of the body. काय केलं जातं त्या ठिकाणी, शरीराचा दुसरा योग्य भाग कुठे कोणता आहे ते काय केलं जातं, बायपास करत असताना विथ पार्ट ऑफ वेन अँड आर्टरी टेकन फ्रॉम बाय अदर सुटेबल पार्ट ऑफ द बॉडी. आपल्या शरीराच्या दुसरं कुठे योग्य जे भाग आहेत तिथून ते कट करून इथं जोडवली जाते. लाईक कुठून जोडवली जाते, हँड ऑर लेग, हातातून किंवा पायातून, बरोबर आहे, असा तसा तिथून टाकली जाते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हार्ट ट्रान्सप्लांटेशन. हार्ट ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय, त्याचं हृदय खराब झालेलं आहे, त्याचं हृदय बदलून टाकणे दुसरं. आता कित्येक पेशंटचं दवाखान्यामध्ये बेडवर आहे त्या ठिकाणी, त्यांचं हृदय खराब झालेलं आहे, त्यांनी वाट बघतायत हृदय कोणाचं आपल्याला मिळेल का.
पण हृदय कुणाचं घेतलं जातं हाही नियम आहे, कुणाचंही घेतला जात नाही. ॲक्सिडेंट माणूस जर मेलेला आहे आणि त्याचं हृदय योग्य आहे तर त्याचा काढला जातो. बरोबर आहे. पाण्यात बुडून मेलं असेल, खूप दिवस राहिलं असेल तर ते हृदय उपयोगी होत नाही. जळून मेलं असेल, आत जर जाळलेलं असेल ते हृदय उपयोग होत नाही. एखादं रोगाने इन्फेक्शन झालं असेल आणि त्यानं मेलं असेल त्याचा हृदय उपयोगात आणला जात नाही. आता हे पुस्तकात नाही तुमच्या, पण ॲडिशनल माहिती सांगितली तुम्हाला का कोणता हृदय घेतला जातो. आता इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे. चला बघा या ठिकाणी. रिक्वायरमेंट ऑफ severely damaged heart by normal heart from the brain dead or recently dead donor is called heart transplant. बघा काय म्हणतात या ठिकाणी, रिप्लेसमेंट करत असताना हार्ट नॉर्मल ज्या कोणाचं असतं त्या ठिकाणी फ्रॉम द ब्रेन डेड, मेंदू डेड झालेला आहे, मेंदूला मार लागलेला आहे, और रिसेंटली डेड डोनर, जो हृदय देणारा आहे आत्ताच लागलीच मेलेला आहे, तो खूप दिवस म्हणून उपयोग नाही, इन्फेक्शन होतात आणि ते खराब होऊन जातं त्या ठिकाणी, ते दिला जात नाही. इज कॉल्ड हार्ट ट्रान्सप्लांट. यालाच हार्ट प्रत्यारोपण असं म्हणतात ट्रान्सप्लांटला. ओके. हार्ट ट्रान्सप्लांट इज नेसेसरी इन केस ऑफ द पेशंट विथ एंड स्टेज हार्ट फेल्युअर. कोणाला दिलं जातं ज्यांचं हार्ट फेल्युअर झालेलं आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये श्वास घेत आहेत, अँड सर्व कोरोनरी आर्टिरियल डिसीज, किंवा आणखीन जे हृदयाच्या रोगाने जे आजारी आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलं जातं असा त्याचा अर्थ आहे. चला आता बघा या ठिकाणी सायलेंट हार्ट अटॅक. आता हे हार्ट अटॅकचे मोठे प्रॉब्लेम झाले. कधी कधी सायलेंट हार्ट अटॅक येतो. मग ते काय आहे, तो प्रकार काय, हे माहीत असणं आवश्यक आहे. हे आपल्या शरीरासाठी खूप माहिती आवश्यक आहे. बघा लक्षात घ्या, हे अभ्यासक्रमासाठी तर सोडून द्या, आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे असा त्याचा अर्थ आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी सायलेंट हार्ट अटॅक इज ऑल्सो नोन ॲज सायलेंट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, इन्फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्या रक्तवाहिन्यातून हृदयाच्या पेशींना रक्तपुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, लक्षात आलं का म्हणतो, आणि त्या पेशी हृदयाच्या मरतात. इज अ टाईप ऑफ हार्ट अटॅक दॅट लॉग्स द जनरल सिम्पटम्स ऑफ क्लासिक हार्ट अटॅक लाईक एक्स्ट्रीम चेस्ट पेन. बरोबर आहे. थोडंसं कमी प्रमाणात का असताना त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये का होतं, त्या ठिकाणी वेदना व्हायला लागतात. लक्षात, आपल्या शरीरामध्ये का होतात त्या ठिकाणी वेदना, आपल्या शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात, हे आपल्याला माहीत असावं या ठिकाणी. ओके. चला, वेदना व्हावं लागतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हायपरटेन्शन. बरोबर, हायपरटेन्शन म्हणजे काय, ब्लड प्रेशर वाढतो. शॉर्टनेस इन ब्रिदिंग, श्वासोश्वास करण्यासाठी का होतो त्या ठिकाणी त्रास होतो. बरोबर आहे. धाप्या पडल्यासारखं होतं त्या ठिकाणी. बरोबर आहे, असा ततार त्या ठिकाणी. परत त्याच्यानंतर काय, स्वेटिंग. स्वेटिंग म्हणजे घाम यायला लागतं त्या ठिकाणी. अँड डिझिनेस. डिझिनेस म्हणजे चक्कर आली तर. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय त्या ठिकाणी स्वेटिंग, घाम येतो, चक्कर येते. डेझिनेस म्हणजे चक्कर येणे असा त्याचा अर्थ आहे. द सिम्पटम्स ऑफ सायलेंट हार्ट अटॅक आर सो माइल्ड, थोडंसं हलक्या स्वरूपात असतो, दॅट ए पर्सन ऑफन कन्फ्यूज. हे हलकं झाल्यामुळे त्या ठिकाणी व्यक्ती कन्फ्यूज होते, काय आहे की काय नाही की बाबा. बरोबर आहे. कन्फ्यूज इट फॉर रेग्युलर डिस्कन्फॉर्मेंट. डिस्कन्फॉर्मेंट म्हणजे आपल्याला अव्यवस्थित वाटलेलं आहे, कसं की काय नाही की बाबा काय असं म्हणून तो म्हणजे त्या ठिकाणी काय होतो, डिस्कन्फॉर्मेंट होतो. अँड देअर बाय इग्नोर इट. कशाचं आलं की काय होते की जाऊ द्या, कशाला बघायचं आपल्याला, म्हणून त्या ठिकाणी काय होतं, माणूस कंटाळा करतो. इग्नोर म्हणजे निष्काळजीपणा करणे, किंवा त्या ठिकाणी ते आपल्याला काहीच नाही असं म्हणून त्या ठिकाणी त्याला दुर्लक्ष करणे. बरोबर, असा त्याचा हे लक्षात ठेवा. म्हणून हे हलकं झालं तर माणूस असा करतोच, कोणतंही करतो त्या ठिकाणी, मात्र करू नये, काळजी घ्यावी. आणि एकदा जास्त झालं तर अति तिथे माती. एकदा जास्त झालं ते काही तुम्ही पोतभरी पैसे घेऊन गेला तर तुमचा काही उपयोग होत नाही. इट हॅज बीन स्टडीड that men are more affected by silent heart attack than women. हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
सायलेंट हार्ट अटॅक हे स्त्रियापेक्षा पुरुषांना जास्त होतो. बरोबर आहे. खुश. महिलांना बरं झालं वाटतं त्या ठिकाणी. हा प्रॉब्लेम त्यांना तेवढं राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, नोन द सायंटिस्ट. आता ह्याच्यावर काम केलेले काही सायंटिस्ट आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आहे. आता एक मुलगा होता या ठिकाणी, त्यानं या ठिकाणी काम केलं ह्याच्यावर, त्यानंतर त्याचं नाव या ठिकाणी पुस्तकात आलेलं आहे. 10वी शिकणारा मुलगा आहे. त्याने त्या ठिकाणी त्याला राष्ट्रपतीकडून त्या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये त्याला त्या ठिकाणी प्राईज वगैरे मिळालेले, बक्षीस मिळालेलं त्या ठिकाणी त्यानं दाखवून दिलेलं आहे. वाटलं असतं वाचतो त्या ठिकाणी. आकाश मनोज ए टेनगर फ्रॉम द चेन्नई इन्व्हेंटेड द नॉन इन्सेंटिव्ह टेक्निक. बरोबर. इन्व्हेंटेड म्हणजे शोध लावला त्या ठिकाणी. इन्व्हेन्शन. डिस्कवरी म्हणजे जे जगात आहे ते दाखवणे, त्याला डिस्कवरी. इन्व्हेन्शन दोन्ही शोध आहे. शोध. डिस्कवरी आणि इन्व्हेंटेशनला फरक लक्षात घ्या काय म्हणतो. डिस्कवरी म्हणजे जगामध्ये पृथ्वी तलावर जे अस्तित्व आहे ते दाखवणारा म्हणजे डिस्कवरी. इन्व्हेन्शन म्हणजे पृथ्वीवरती अस्तित्वात नाही, त्यानं करून काढून तयार करून दाखवलं, त्याला इन्व्हेन्शन असं म्हणायचं. लक्षात आलं काय म्हणतो. समजा उदाहरणार्थ आहे, कोलंबो डिस्कवर द अमेरिका. कोलंबोनं अमेरिकेचा शोध लावला. अमेरिकेची जागा ती जागेपूर्वी होतीच, फक्त कोलंबोनं दाखवून दिलं. बरोबर आहे. आता इन्व्हेन्शनचा अर्थ सांगतो या ठिकाणी. तेही शोध आहे, हेही शोध आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी जॉन लॉगी बेड डिस्कवर द टी व्ही. जॉन लॉगी नावाचा बेड नावाचा शास्त्रज्ञ त्याने टी व्हीचा शोध लावला. पूर्वी टी व्ही होती का कुठेतरी? होती कुठेतरी. चला बाबा तिथं आहे कुठेतरी जगाच्या पाठीवर आपल्याला उचलून आणायचे, ते कोणालाच माहीत नाही असं काय होतं का? नाही. त्यांनी पार्ट्सनं तयार करून, म्हणून इन्व्हेन्शन. नॉन इन्सेंटिव्ह टेक्निक. नॉन इन्सेंटिव्ह म्हणजे न बरं होणारं अशी टेक्निक. टू प्रिडिक्ट द पॉसिबिलिटी ऑफ द सायलेंट हार्ट अटॅक. त्याने हे दाखवून दिलं. इंटरेस्टिंगली ही इन्व्हेंटेड द टेक्निक व्हेन ही वॉज इन क्लास 10th. बघा, हा मुलगा 10वीमध्ये शिकत होता, तर त्यावेळेस त्याची बुद्धी अशी चालत होती. आपली बुद्धी तर कशीच चालत नाही, हे किती दुःख आहे. तो मुलगा करू शकतो आपण, कारण आपल्यालाही करता येत नाही असं नाही, करता येतं. उगी काहीतरी काम करण्याचा आपल्या डोक्यामध्ये प्रयत्न असावे, प्रयत्नवादी असावं माणसानं. त्याच्यामुळे हे डोकं चालतं. सगळ्यांचं डोकं, सर्वांची बुद्धी समान असते. जो वापर करतो त्याची तल्लक होते, जो तसंच ठेवतो त्याला गंज चढतं आणि ते खराब होते, असा होतं. ओके, चला पुढे. फॉर हिज इनोव्हेशन ही हॅड बीन इन्व्हायटेड टू राष्ट्रपती भवन ॲज अ गेस्ट ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अंडर द इनोव्हेशन स्कॉलर इन रेसिडेन्शियल प्रोग्राम. आता बघा, या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये जी प्रोग्राम झाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून त्याला बोलवलं गेलं त्या ठिकाणी. बरोबर आहे. हिज इनोव्हेटिव्ह किट अनालाइज द लेवल ऑफ FABP3. त्यानं ते किट्स त्यानं दाखवून दिलं. काय होतं कंसामध्ये बघा, त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे. फॅटी ॲसिड बाइंडिंग प्रोटीन 3 विथ द हेल्प ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईट. बघा, कोणतं कशाचा वापर करून? अल्ट्राव्हायलेट लाईटचा वापर करून. इट इज द स्मॉलेस्ट प्रोटीन इन ब्लड. हे इट इज द स्मॉलेस्ट प्रोटीन इन द ब्लड. इट इज द स्मॉलेस्ट प्रोटीन इन द ब्लड. हे रक्तातलं सगळ्यात छोटं प्रोटीन. फाइंड आउट मोर इन्फॉर्मेशन अबाउट. ह्याच्याबद्दल खूप माहिती त्यांना उपलब्ध करून दिली असा त्याचा अर्थ आहे. ओके, म्हणजे आता त्याच्यानंतर आता बघा, नंतरचं आहे तुम्हाला सांगितलं मी. आता नंतर आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. त्याला शॉर्टमध्ये ECG सुद्धा असं म्हणतात. बरोबर आहे. आता इथं त्या ठिकाणी आकृती या ठिकाणी दिलेली आहे. आता मी तुम्हाला नॉर्मल ECGचं उदाहरण आहे या ठिकाणी. आता ECG कसं असतं हे तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा, एका साईडला असं ॲरो दिलेलं आहे, म्हणजे मिलियन्स असं म्हणून नाम, मिली ओल्ड्स असं म्हणलेलं आहे. का म्हणलेलं आहे? मिली होल्स. आता त्या ओल्ड्सना तपासणे आणि नंतर इथं टाईम सेकंडमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत खालच्या याच्यामध्ये. आता नंतर आता ह्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी आता इथं या ठिकाणी
इथं मायनस असं म्हणून उल्लेख केलेला आहे. टाईम इथं दिलेलं त्या ठिकाणी किती मिनिटाला किती ठोके कसे पडतात त्या ठिकाणी इथं बघा 0 आता दिलेलं आहे. पी आर, आता इथं बघा पी असं दिलेलं आहे शब्द बघा आकृतीमध्ये. पी कुठं आहे त्या ठिकाणी, तो एक वेव्ह आहे. आणि वर आर आहे, तो एक वेव्ह आहे. टी एक आहे, तेही वेव्ह आहे. वेव्ह म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन झाल्यानंतर आलेलं त्या ठिकाणी वेव्ह. आता ह्याच्यातून तुम्हाला मी काय सांगतो बघा. पी म्हणजे काय, ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर जो वेव्ह तयार होतो आणि व्हेंट्रिकल त्यावेळेस रिलॅक्स होतो, बरोबर आहे. आणि तो पी वेव्ह तयार होतो. आणि आता इथं त्या ठिकाणी या ठिकाणी एक आणखीन एक वेव्ह इथं नाव दिलेलं नाही त्या ठिकाणी. पीच्या नंतर खाली जे आहे हे बघा इथं मी दाखवतो. इथं क्यू आहे, इथे क्यू आहे. सॉरी एक मिनिट, जरा मी तुम्हाला आणखीन दाखवतो. हे पीच्या नंतर इथे तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही त्यांनी, मी तुम्हाला दाखवतो. याला क्यू नाव द्या असं, ओके. आणि इथे जे आहे हो का इथं याला यस नाव द्या. त्याने दिलेलं नाही बरं का, तिथं त्याने दिलेलं नाही, बरोबर आहे. तुम्ही लक्षात घ्या कुठं त्या ठिकाणी पी क्यू आर कळलं, खाली आहे. हां हां मी इथं दिलेलं आहे या ठिकाणी, बघायचं असेल तर बघते पी क्यू आर, ओके. आता लक्षात आलं तुम्हाला. आता हे काय आहे तर हे तुम्हाला आता मी या ठिकाणी सांगतो. हे ज्यावेळेस आता बघा पी वेव्ह तयार झाला व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्यानंतर, आणि त्यावेळेस ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतो, छोटाच होणार त्या ठिकाणी वेव्ह. आणि ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल तर त्यावेळेस मोठं वेव्ह तयार होतो. लक्षात आलं काय म्हणतो. मोठं वेव्ह तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं त्या ठिकाणी, मग ते बरोबर आहे त्या ठिकाणी. आणि नंतर टी नंतर आणखीन काय होतं, व्हेंट्रिकल रिलॅक्स झाल्यानंतर ती तयार होतो. अशा प्रकारचे हे वेव्ह तयार होतात. आणि जर आता ॲबनॉर्मल आहे, चुकीचं आहे आपलं हृदयाचं ठोके किंवा ECG आपण कधी म्हणू शकतो, म्हणजे सर्व जे वेव्ज आहेत तर एवढे म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर आरपर्यंत जे उंच गेलेलं आहे तेवढं जात नाही, तिथं झिकझॅक करून त्या ठिकाणी, बरोबर आहे. आता PT जसं झालेलं ना तशाच पद्धतीने हे आर जे आहे ना तेवढं उंच न जाता, आता मी दाखवतो तुम्हाला. हे आर कुठपर्यंत जाते, पीच्या लेवलपर्यंत जाते. हा बघा इथं हे झिकझॅक झाल्यासारखं, बरोबर आहे. म्हणजे ठोके अनियमित आहेत हे ECGच्या माध्यमातून आपल्याला दाखवता येतो असा त्याचा अर्थ आहे. चला आता मी ECG वाचतो त्या ठिकाणी बघा. ECGच्या बाबतीत या ठिकाणी बघा, ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन डिटेक्टेड ॲट द सरफेस ऑफ द बॉडी ड्युरिंग देअर propagation through the wall of the heart is called cardiogram or ECG. म्हणजे काय, ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन, जे इलेक्ट्रिकल व्हेरिएशनचं त्या ठिकाणी डिटेक्टेड ॲट द सरफेस ऑफ द बॉडी, बॉडीच्या पृष्ठभागावर ते इलेक्ट्रोड ठेवतात त्या ठिकाणी. त्याच्यातून जे वेव्ज येतात त्याच्या माध्यमातून आपल्याला कसे अनियमित अशा प्रकारचे त्या ठिकाणी इलेक्ट्रोडच्या माध्यमातून जे रेषा कागदावर उमटतात ते त्याला ECG आपण म्हणतो. छातीवर ठेवल्यानंतर दिस रेकॉर्डिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्रिंट आउट, हृदयामध्ये होणारं ते कागदावर उमटतात, आर ऑन स्क्रीन डिस्प्ले. समोर आता कागदावर तर ते उमटतात आणि नंतर समोर जर आपण ह्याच्यावर TVवर जर बघितलं तर तिथे सुद्धा स्क्रीनमध्ये डिस्प्ले दिसतात, ओके. द इन्स्ट्रुमेंट यूज फॉर दिस रेकॉर्डिंग इज द ECG मशीन. जे साहित्य आहे त्याच्यानं जर हे रेकॉर्ड होतं त्या मशीनला ECG मशीन म्हणतात और कार्डिओग्राफ असं म्हणतात. दिस इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट अँड अम्प्लिफाईज, बरोबर आहे. अम्प्लिफाईज म्हणजे त्या ठिकाणी काय, दिस इन्स्ट्रुमेंट डिटेक्ट, हे इन्स्ट्रुमेंट दाखवतो, काय दाखवतो, इन्क्रीज द व्हॅल्यूम ऑफ द सिग्नल, त्याचं सिग्नलचं जे व्हॅल्यूम आहे तर ते आपल्याला दाखवतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा त्याच्यामध्ये वापरले जाणार आता व्हेरियस इलेक्ट्रोड आर यूज्ड फॉर रेकॉर्डिंग द सिग्नल. आता त्यासाठी इलेक्ट्रोड वापरले जातात ते सिग्नल पाहण्यासाठी. 4 इलेक्ट्रोड आर
पोझिशनड ऑन द लिम्स, पायामध्ये हातामध्ये त्या ठिकाणी हे वापरतात. 2 ऑन आर्म, 2 हातामध्ये, 2 ऑन लेग्स, 2 पायामध्ये. बरोबर, हे आपण बघितलेलं ECG काढताना. देर आर लिम इलेक्ट्रोड, तिथं लिम इलेक्ट्रोड आहेत. 6 इलेक्ट्रोड आर पोझिशनड ऑन चेस्ट, 6 इलेक्ट्रोड आपण हे बघा आपल्या छातीवर असं लावतात. एक जेल असं लावून लावतात बरं का. मात्र आता इथं त्यांनी दिले नाही, इथं जेल वापरतात म्हणून ते छातीवर, मात्र इथं तशा पद्धतीने करतात असा त्याचा अर्थ. ओके, मग त्या ठिकाणी का 6 इलेक्ट्रोड आर पोझिशनड ऑन द चेस्ट, फुल स्टॉप. देर आर चेस्ट इलेक्ट्रोड, त्याला चेस्टवर लावणारे इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. मग आता काय होतं या ठिकाणी बघा, इन अ नॉर्मल रेकॉर्ड 3 डिफरंट वेव्स आर रिकॉग्नाइज्ड ॲज P वेव, QR कॉम्प्लेक्स अँड T वेव. बरोबर आहे. आता हे 3 अशा प्रकारचे वेव्स त्या ठिकाणी त्याच्यावर येतात असं म्हणून सांगितलेलं आहे. P वेव इज ए स्मॉल P वेव इज ए स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन. P वेव अपवर्डच्या डिफ्लेक्शननं होतो फ्रॉम द बेसलाईन ऑफ ग्राफ. आता बेसलाईनच्या ग्राफवर त्या ठिकाणी दिलेलं आहे. इट रिप्रेझेंट, आता P वेव काय दर्शवतो, ॲट्रियल डिपोलरायझेशन. म्हणजे काय, आट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर. बरोबर आहे, आट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर होतो P वेव, लक्षात घ्या काय म्हणतो. आणि त्याच्यानंतर QRS कॉम्प्लेक्स स्टार्ट ॲज ए स्लाइट डाउनवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम द बेसलाइन, कंटिन्यू ॲज अ शार्प अँड लार्ज अपराइट वेव and end as a downward wave, full stop. बघा नंतर काय होतं, QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट, जे QRS जे वेव्स तयार झालेलं आहे व्हेंट्रिकल डिपोलरायझेशन. व्हेंट्रिकल डिपोलरायझेशन म्हणजे काय, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर. वरचा काय होतो त्या ठिकाणी, अट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर. अट्रिया वरचा जर कॉन्ट्रॅक्ट जर झाला तर व्हेंट्रिकल रिलॅक्स होतो, आणि इथे जर त्या ठिकाणी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर अट्रिया रिलॅक्स होतो. उलटं त्या ठिकाणी होतं. म्हणजे ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो तर वेव्स मोठा होतो, त्याला वेव्सला QRS कॉम्प्लेक्स असं म्हणतात, मोठं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर T वेव इज स्मॉल, नंतर T वेव स्मॉल होतो. वाईड अँड अपवर्डली एलिव्हेटेड वेव, नंतर ते उलटा होतो. इट रिप्रेझेंट व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. मग नंतर व्हेंट्रिक्युलर आणखीन काय होतं त्या ठिकाणी, रिलॅक्झेशन झाल्यानंतर हा वेव तयार होतो. इथे आकृतीमध्ये या ठिकाणी सगळं दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, त्या आकृतीमध्ये आपण सगळे वेव्स त्या ठिकाणी कसे कसे येतात त्या ठिकाणी ते दिलेले आहेत. त्याचे सेगमेंटसुद्धा दिलेले आहेत. T कोणता आहे, S कोणता आहे, Q सुद्धा हे सगळे दिलेले आहेत. मात्र ह्याच्यामध्ये Q आणि S हे पॉईंट तुम्हाला दिलेले नाहीत या पुस्तकामध्ये. मी आता तुम्हाला दाखवलं ते तिथं त्या ठिकाणी नोंद करा. लक्षात आलं. P आणि Rच्या मध्ये असणारं जे पॉईंट आहे त्याला Q आहे, आणि नंतर R आणि Tच्या मध्ये असणारं जे मध्ये पॉईंट असणार तो Q आहे, नाही R आहे, S आहे, S आहे असा त्याचा. ओके, चला पुढे. ECG हेल्प टू डायग्नोज द ॲबनॉर्मलिटी इन द कंडक्टिंग पाथवे, एनलार्जमेंट ऑफ चेंबर. ECG कशासाठी केलं जातं माहीत आहे, ॲबनॉर्मलिटी म्हणजे ॲबनॉर्मलिटी काय, हृदयाचं काम व्यवस्थित चालू आहे का, किंवा हृदय मोठा झाले, हृदयाचे कप्पे मोठे झाले आहेत काय, किंवा डॅमेज द कार्डियाक मसल, रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाचे मसल्स मेलेले आहेत काय, रिड्यूस्ड ब्लड सप्लाय टू कार्डियाक मसल, मग ब्लड सप्लाय कार्डियाक मसलला कमी झालेला आहे काय, लक्षात. आणि त्याच्यानंतर कॉज ऑफ चेस्ट पेन, लक्षात आलं. आणि हृदयामध्ये छातीमध्ये पेन कशामुळे होतो त्या ठिकाणी ते सुद्धा. ए फिजिकल कॅन फाइंड आउट द डिफेक्ट इन द हार्ट बाय एक्झामायनिंग द वेव पॅटर्न अँड द टाईम इंटरवल बिटवीन देम. बघा काय म्हणतात या ठिकाणी, हार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे, काय डिफेक्ट आहे ते तपासण्यासाठी त्याचे वेवचे पॅटर्न पाहिले जातात, आणि किती वेळ लागतो त्यासाठी, बरोबर, ते पाहण्यासाठी त्याच्यामध्ये किती आहे लक्षात, हे सगळं माहीत होण्यासाठी. हृदयाचे ठोके जर नियमित पडायला लागले
तर वेळ अतिशय त्या ठिकाणी अनियमित होतात, कसे पडतं त्या ठिकाणी, झालं जास्त होतं, नाही तर कमी होतो, हृदयाची साईज वाढते, मग फुगतं, ते मोठं होतं हृदय, त्याचा आकार वेगळा होतो, मग त्याच्यामुळे त्या ठिकाणी मग माणसाला वेगवेगळे प्रॉब्लेम काही निर्माण होऊ शकतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता हा भाग इथे आपण स्टॉप करूया. पुढच्या तासिकेमध्ये आपण लिम्फॅटिक सिस्टीम काय तर ते आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया.